PPF म्हणजे काय? पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही भारत सरकारची एक योजना आहे, ज्या अंतर्गत ठेवीदारांना दीर्घकाळ गुंतवणूक, सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा मिळतो. PPF योजनेची 3 मोठी वैशिष्ट्ये म्हणजे किमान 15 वर्ष गुंतवणूक करावीच लागते. सरकारी योजना आहे, त्यामुळे गुंतवणूक आणि परतावा दोन्हीला सरकारी सुरक्षिततेची हमी मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेला EEE बेनिफिट मिळतं. EEE बेनिफिट म्हणजे काय? तर पहिला ई म्हणजे गुंतवणुकीच्या रकमेवर टॅक्स भरायला लागत नाही. दुसरा ई म्हणजे वार्षिक व्याजावरही टॅक्स भरायला लागत नाही. आणि तिसरा ई म्हणजे मुदत संपल्यावर मिळणारा परतावा, त्यावरही टॅक्स भरावा लागत नाही. पण प्रश्न असा आहे की न्यू टॅक्स रेजिम म्हणजे नवीन टॅक्स रेजिममध्ये हा फायदा मिळतो का? आता आपण दोन्हीतला फरक समजून घेऊ. ओल्ड टॅक्स रेजिम म्हणजे जुन्या टॅक्स रेजिममध्ये PPFवर 80C ची वजावट मिळते, ज्यामुळे PPF कॉन्ट्रिब्युशन म्हणजे दरवर्षी आपण PPFमध्ये जे पैसे भरतो त्यावर 1.5 लाख रुपयापर्यंतची सवलत किंवा वजावट मिळते. आणि PPFमध्ये दरवर्षी मिळणारं व्याज आणि योजनेची मुदत संपल्यावर मिळणारा परतावा, ज्याला मॅच्युरिटी अमाऊंट म्हणतात, तीसुद्धा जुन्या टॅक्स रेजिममध्ये करमुक्त असते. म्हणजे त्याच्यावर कुठल्याही प्रकारे टॅक्स भरावा लागत नाही. पण नवीन टॅक्स रेजिममध्ये त्याचा काय फायदा आहे? नवीन टॅक्स रेजिममध्ये प्राप्तिकर विभागाने 80 या कलमाचे जवळपास सगळेच सवलती आणि वजावटी बंद केल्या आहेत. त्यामुळे बऱ्याचशा बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा उद्देशच संपला आहे असं अनेकांना वाटतं. मात्र चांगली बातमी अशी आहे की PPFमधील काही टॅक्समधील सवलती प्राप्तिकर विभागाने अजूनही चालू ठेवल्या आहेत. पण नवीन टॅक्स रेजिममध्ये PPF टॅक्सेबल आहे का? यावर उत्तर अगदी स्पष्ट आहे. PPF अजूनही काही प्रमाणात टॅक्स फ्री आहे. मात्र जुन्या टॅक्स रेजिमप्रमाणे EEE बेनिफिट त्यावर मिळत नाही. त्याऐवजी आता खालीलप्रमाणे सवलती दिल्या जातात. नंबर 1, नवीन टॅक्स रेजिममध्ये 80C कलम बंद झाल्यामुळे PPFमध्ये गुंतवणुकीच्या रकमेवर जी 1.5 लाखांपर्यंतची सवलत मिळत होती ती आता मिळत नाही. त्यामुळं 3E मधला पहिला ई इथं गेला. नंबर 2, PPFमध्ये मिळणाऱ्या व्याजावर पूर्णपणे सवलत दिली जाते, त्यावर कुठलाही टॅक्स लागू होत नाही. त्यामुळे दुसरा ई इथं अजूनही लागू होतो. आणि नंबर 3, PPFमध्ये मुदत संपल्यावर जो परतावा मिळतो, ज्याला मॅच्युरिटी अमाऊंट म्हणतात, तीसुद्धा अजूनही टॅक्स फ्री आहे. त्यावर कुठलाही टॅक्स लागू होत नाही. त्यामुळे इथं तिसरा ईसुद्धा अजूनही लागू होतो. आणि या दोन्ही सवलती म्हणजे PPF मॅच्युरिटी अमाऊंट आणि इंटरेस्टवर इन्कम टॅक्स ॲक्टच्या 10-11 नुसार कुठलाही टॅक्स लागत नाही. म्हणजे 3 ई जरी शिल्लक नसले तरी उरलेले 2 ई मात्र अजून बेनिफिट आपल्याला देऊन जातात. इथं फरक नेमका कुठं आहे? तर ओल्ड टॅक्स रेजिममध्ये म्हणजे जुन्या टॅक्स रेजिममध्ये PPFमध्ये 1.5 लाख रुपये गुंतवले तर त्या रकमेवर टॅक्समध्ये वजावट मिळते. मात्र नवीन टॅक्स रेजिममध्ये PPFमध्ये 1.5 लाख रुपये गुंतवले तर त्या रकमेवर टॅक्समध्ये वजावट दिली जात नाही. मात्र PPFमधील वार्षिक व्याज आणि मुदत संपल्यावर मिळणारा परतावा या दोन्हीवर पूर्णपणे सवलत दिली जाते. मग नवीन टॅक्स रेजिममध्ये PPF करायचं का? त्यासाठी तुम्हाला पुढील काही मुद्दे विचारात घ्यावे लागतील. नंबर 1, तुम्हाला जोखीम नको आहे. तुम्ही रिटायरमेंट प्लॅनिंग करताय, खात्रीशीर परतावा हवा आहे आणि दीर्घकाळ मुदतीसाठी गुंतवणुकीचा पर्याय हवा आहे, तर तुम्ही नवीन टॅक्स रेजिम घेऊनही PPFमध्ये गुंतवणूक करू शकता. मात्र PPF कधी टाळावं नवीन टॅक्स रेजिममध्ये खास करून? तर फक्त टॅक्सच्या बचतीसाठी तुम्ही गुंतवणूक करत असाल, तुम्हाला हाय रिटर्न्स म्हणजे 15%, 20% असे रिटर्न्स हवे असतील आणि 15 वर्ष लॉक इन पिरियड नको असेल, कारण PPFमध्ये तुम्हाला किमान 15 वर्ष गुंतवणूक करावीच लागते, तर अशा बाबतीत तुम्ही PPFमध्ये गुंतवणूक करणं टाळा. पण नवीन टॅक्स रेजिमसाठी गुंतवणुकीच्या रकमेचा विचार करण्याची गरज नाही, कारण आधीच 12 लाख एवढं उत्पन्न नवीन टॅक्स रेजिममध्ये पूर्णपणे करमुक्त करण्यात आलं आहे. आणि तुम्ही पगारातून उत्पन्न मिळवत असाल तर अजून 75,000 रुपयांची वजावट दिली जाते. म्हणजे एकूण 12,75,000 रुपये करमुक्त होतात नवीन टॅक्स रेजिममध्ये. तसंच मार्जिनल रिलीफचा अतिरिक्त फायदा आहेच. त्यामुळे तुम्ही नवीन गुंतवणूकदार असाल किंवा तुम्हाला PPFमध्ये अजूनही गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला आजही PPFमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार नवीन टॅक्स रेजिम असून सुद्धा नक्की करता येईल. तुम्हाला PPF या योजनेची संपूर्ण माहिती हवी असेल तर कृपया कमेंट्समध्ये PPF असं लिहा. किमान 500 कमेंट्स आल्या तर या योजनेवर एक नक्की व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ. धन्यवाद.